शांती। आज आहे 31/8/2024 ची मुरली। महावाक्य आहे, गोड मुलांनो, आठवणी सोबतच अभ्यासावर देखील पूर्ण लक्ष द्यायचे आहे। आठवणीद्वारे पावन बनाल आणि अभ्यासाने विश्वाचे मालक बनाल। प्रश्न आहे, स्कॉलरशिप मिळविण्यासाठी कोणता पुरुषार्थ आवश्यक आहे? उत्तर आहे, शिष्यवृत्ती मिळवायची असेल तर सर्व गोष्टींमधून मोह काढून टाका। संपत्ती, मुले, घर इत्यादी काहीही आठवता कामा नये। शिवबाबांचीच आठवण राहावी। पूर्णतः स्वाहा, तेव्हाच उच्च पदाची प्राप्ती होईल। बुद्धीमध्ये हा नशा असला पाहिजे की आम्ही किती मोठ्या परीक्षेमध्ये पास होणार आहोत, आमचे शिक्षण किती श्रेष्ठ आहे आणि शिकविणारे स्वयं दुःख हरता सुख करता बाबा आहेत। ते मोस्ट बिलवेड बाबा अर्थात सर्वात प्रिय बाबा आम्हाला शिकवत आहेत। ओम शांती। आत्मिक बाबा आत्मिक मुलांना समजावून सांगत आहेत, शिकवत आहेत, तर मुलांना किती शुद्ध अभिमान वाटला पाहिजे। शिकते तर आत्मा ना, आत्मा संस्कार घेऊन जाते, शरीराची तर राख होऊन जाते। तर बाबा बसून मुलांना शिकवत आहेत। आत्मे समजतात, आम्ही शिकत आहोत, योग शिकतो। बाबांनी सांगितले आहे, आठवणीमध्ये राहा तर तुमची पापे नष्ट होतील। पतित पावन तर एक बाबाच आहेत। ब्रह्मा विष्णू शंकर यांना पतित पावन थोडेच म्हणणार, लक्ष्मी नारायणाला म्हणणार का? नाही, पतित पावन तर आहेतच एक। साऱ्या दुनियेला पावन बनविणारे आहेतच एक, ते तुमचे पिता आहेत। मुले जाणतात, मोस्ट बिलवेड अर्थात सर्वात प्रिय बेहदचे बाबा आहेत, ज्यांची भक्ती मार्गामध्ये आठवण करत आलो आहोत की बाबा या, येऊन आमची दुःखे दूर करा, सुख द्या। सृष्टी तर तीच आहे, या चक्रामध्ये तर सर्वांना यायचेच आहे। 84चे चक्र सुद्धा बाबांनी समजावून सांगितले आहे। आत्माच संस्कार घेऊन जाते। आत्मा जाणते, या मृत्यू लोकातून अमर लोकमध्ये अथवा नरकातून स्वर्गामध्ये जाण्यासाठी आपण शिकत आहोत। बाबा येतात तुम्हा मुलांना पुन्हा विश्वाचा मालक बनविण्यासाठी। तुम्ही किती मोठी परीक्षा उत्तीर्ण होत आहात। मोठ्यात मोठे बाबा शिकवत आहेत। जेव्हा बाबा बसून शिकवतात तेव्हा नशा चढतो। बाबा मोठ्या ताकदीने नशा चढवतात। बाबा येतातच मुळी अमर लोक करिता लायक बनवण्यासाठी। इथे तर कोणी लायक नाही आहेत। तुम्ही देखील जाणता, आम्ही लायक देवतांसमोर डोके टेकत आलो आहोत। आता पुन्हा बाबा आम्हाला साऱ्या विश्वाचा मालक बनवत आहेत, तर तो नशा कायम राहिला पाहिजे। असे नको की इथे नशा चढेल आणि मग बाहेर गेल्यावर नशाच उतरून जाईल। मुले म्हणतात, बाबा आम्ही तुम्हाला विसरून जातो। तुम्ही पतित दुनियेमध्ये पतित शरीरामध्ये येऊन आम्हाला शिकवत आहात, विश्वाचे मालक बनवत आहात। तुम्ही मुले विश्वाच्या बादशाहीची खूप मोठी लॉटरी मिळवता, परंतु तुम्ही आहात गुप्त। तर अशा श्रेष्ठ शिक्षणावर चांगल्या प्रकारे लक्ष दिले पाहिजे। फक्त आठवणीच्या यात्रेने काम होणार नाही, अभ्यास सुद्धा जरुरी आहे। 84चे चक्र कसे पूर्ण करतो हे देखील बुद्धीमध्ये फिरायला हवे। तुम्ही समजता, बाबा अगदी जोरदारपणे नशा चढवतात। तुमच्या एवढी मोठी व्यक्ती अजून कोणी बनू शकत नाही। तुम्ही मनुष्यापासून देवता बनता। विश्वाचा मालक तुमच्याशिवाय दुसरा कोणी बनला आहे का? ख्रिश्चन लोकांनी प्रयत्न केला की जगाचा मालक बनावे, परंतु कायदा सांगत नाही की तुमच्याशिवाय दुसरा कोणी मालक बनेल। बनविणारे बाबाच पाहिजेत, इतर कोणाचीही ताकद नाही। तुम्हा मुलांची बुद्धी खूप चांगली असली पाहिजे। ज्ञान अमृताचा डोस पाजत राहतात। फक्त एवढ्यावरच थांबून राहायचे नाही की आम्ही बाबांची खूप आठवण करतो, आठवणीनेच पावन बनाल
परंतु पद देखील मिळवायचे आहे. पावन तर शिक्षा भोगून सुद्धा सर्वांना व्हायचेच आहे. परंतु बाबा आले आहेत विश्वाचा मालक बनविण्यासाठी. शांतीधामला तर सगळेच जाणार आहेत. जाऊन सर्वांना फक्त बसून राहायचे आहे का? ते तर मग काही कामाचे राहत नाहीत. कामाचे ते आहेत जे पुन्हा येऊन स्वर्गामध्ये राज्य करतात. तुम्ही इथे आलेच आहात स्वर्गाची बादशाही घेण्यासाठी. तुमची बादशाही होती, परंतु मग मायेने हिरावून घेतली. आता पुन्हा माया रावणावर विजय प्राप्त करायचा आहे. विश्वाचे मालक तुम्हालाच बनायचे आहे. आता तुम्हाला रावणावर विजय प्राप्त करून देतात, कारण तुम्ही रावण राज्यामध्ये विकारी बनले आहात. त्यामुळे मनुष्याची तुलना माकडाशी केली जाते. माकडे जास्त विकारी असतात. देवता तर संपूर्ण निर्विकारी आहेत. हे देवताच 84 जन्म घेत घेत पतित बनले आहेत. बाबा म्हणतात, तुमच्याकडे धन, संपत्ती, मुले, शरीर इत्यादी जे काही आहे सर्वांमधून मोह काढून टाकायचा आहे. श्रीमंत तर संपत्तीसाठी मरत असतात. हातात पैसे असतात, ते सुटतच नाहीत. रावणाच्या जेलमध्ये पडून राहतील. कोटींमधून कोणी निघतील जे सर्व गोष्टींमधून मोह काढून माकडापासून देवता बनतील. जे कोणी श्रीमंत लोक मोठे मोठे लक्षाधीश आहेत, मुठीत पैसे पकडून बसले आहेत, त्यातच त्यांचा जीव आहे. दिवसभर गाडी, बंगले, मुले यांचीच आठवण येत राहील. त्यांच्या आठवणीतच मरून जातील. बाबा म्हणतात की शेवटच्या वेळी इतर कोणतीही वस्तू आठवता कामा नये. फक्त मामेकम अर्थात मज एकाची आठवण करा, तर जन्म जन्मांतरीची पापे नष्ट होतील. श्रीमंतांचे पैसे तर सर्व मातीत मिसळून जाणार आहेत, कारण पापाचे पैसे आहेत ना, उपयोगी पडत नाहीत. बाबा म्हणतात, मी गरीब निवाज, गरिबांना श्रीमंत, श्रीमंतांना गरीब बनवतो. ही दुनिया बदलायची असते ना. पैशाचा किती नशा असतो. माझ्याकडे इतकी धनसंपत्ती आहे, विमान आहे, गाड्या आहेत, बंगले आहेत, परंतु मग कितीही डोकेफोड करेल की बाबांची आठवण करावी, परंतु आठवण टिकणार नाही. कायदा सांगत नाही कोटींमधून कोणीच निघतील, बाकीचे तर पैशांचीच आठवण करत राहतील. बाबा म्हणतात, देहासहित जे काही बघत आहात ते सर्व विसरून जा. यातच अडकून पडताल तर उच्च पद प्राप्त करू शकणार नाही. बाबा पुरुषार्थ तर करून घेतील ना. तुम्ही इथे आले आहात नरापासून नारायण बनण्यासाठी, तर यासाठी योग सुद्धा पूर्ण पाहिजे. शिवबाबांशिवाय कोणतीही वस्तू, ना धनसंपत्ती, ना मुले इत्यादी कशाचीही आठवण येऊ नये. तेव्हाच तुम्ही उच्च ते उच्च स्कॉलरशिप घेऊ शकता, सर्वोच्च पारितोषिक मिळवू शकता. ते लोक विश्व शांतीसाठी सल्ला देतात, तर साधारण दर्जाचे पदक मिळते, त्यातच आनंदित होतात. आता तुम्हाला काय बक्षीस मिळते? तुम्ही विश्वाचे मालक बनता. असे नाही की आम्ही 5-6 तास आठवणीत राहतो, तर बस हे लक्ष्मी नारायण बनू. नाही, खूप मेहनत करायची आहे. एका शिवबाबांचीच आठवण राहावी. शेवटी इतर कशाचीही आठवण येता कामा नये. तुम्ही फार खूप मोठे देवता बनत आहात. बाबांनी समजावून सांगितले आहे. तुम्हीच पूज्य होता, मग मायेने पुजारी पतित बनवले आहे. तुम्हाला लोक विचारतात की तुम्ही ब्रह्माला देवता मानता की भगवान मानता? तुम्ही सांगा, आम्ही तर म्हणतच नाही की ब्रह्मा भगवान आहे. तुम्ही येऊन समजून घ्या. तुमच्याकडे चांगली चांगली चित्रे आहेत. त्रिमूर्ती, गोळा आणि झाडाचे अर्थात कल्पवृक्षाचे चित्र ही सर्वात नंबर 1 चित्रे आहेत. सुरुवातीची हीच 3 चित्रे आहेत. हीच तुम्हाला खूप उपयुक्त ठरतील. लक्ष्मीनारायणाचे चित्र तुम्ही परदेशात घेऊन जा. त्यातून ज्ञान तर घेऊ शकणार नाहीत.
सर्वात महत्त्वाची चित्रे आहेत त्रिमूर्ती, गोळा आणि झाडाचे. यामध्ये दाखवले आहे की कोण कोण केव्हा येतात. आदी सनातन देवी देवता धर्म केव्हा संपुष्टात येतो. मग एका धर्माची स्थापना कोण करतात. बाकी सर्व धर्म नष्ट होतात. सर्वात वरती आहे शिवबाबा. मग ब्रह्मा सो विष्णू, विष्णू सो ब्रह्मा. हे स्पष्टीकरण आहे ना. त्याच्यासाठीच चित्रे बनविली आहेत. बाकी सूक्ष्म वतन तर फक्त साक्षात्कारासाठी मानले जाते. बाबा रचयिता आहेत. प्रथम सूक्ष्म वतनचे, मग स्थूल वतनचे. ब्रह्मा देवता थोडेच आहेत, विष्णू देवता आहेत. तुम्हाला साक्षात्कार होतो समजावण्यासाठी. प्रजापिता ब्रह्मा तर इथे आहेत ना. ब्रह्मा सोबत आहेत ब्राह्मण, तेच मग देवता बनणार आहेत. देवता तर सजलेले असतात. यांना अर्थात ब्रह्मा बाबांना फरिश्ता म्हटले जाते. फरिश्ता बनून मग येऊन देवतापद प्राप्त करतील. गर्भ महालामध्ये जन्म घेतील. दुनिया बदलत राहते. पुढे जाऊन तुम्ही सर्व बघत राहाल. चांगले मजबूत व्हाल. वेळ थोडा शिल्लक आहे. तुम्ही आले आहात नरापासून नारायण बनण्यासाठी. नापास झाले तर प्रजा बनतात. संन्यासी वगैरे या गोष्टी समजावून सांगू शकणार नाहीत. गातात राम राजा राम प्रजा. मग तिथे अधर्माच्या गोष्टी कशा असू शकतील. या सर्व भक्ती मार्गातील गोष्टी आहे. म्हणूनच गायले जाते झूठी माया झूठी काया, झूठा सब संसार. माया 5 विकारांना म्हटले जाते, धनाला नाही. धनाला संपत्ती म्हटले जाते. लोकांना हे देखील माहीत नाही आहे की माया कशाला म्हटले जाते. हे बाबा गोड गोड मुलांना समजावून सांगतात. बाबा म्हणतात, मी परम आत्मा तुम्हाला माझ्यापेक्षाही श्रेष्ठ विश्वाचा मालक बनवतो. तुम्ही शिकत आहात. किती सर्वोच्च शिक्षण आहे. मनुष्य से देवता किये कर्तन लागी वार. देवता असतात सतयुगामध्ये, मनुष्य असतात कलियुगामध्ये. तुम्ही आत्ता संगमावर बसून मनुष्यापासून देवता बनत आहात. किती सोपे करून सांगतात. पवित्र अवश्य बनायचे आहे, तर प्रजा देखील खूप बनवायची आहे. कल्पकल्प तुम्ही इतकी प्रजा बनवता जितकी कल्पकल्प तुम्ही इतकी प्रजा बनवता जितकी सतयुगामध्ये होती. सतयुग होते, आता नाही आहे, मग पुन्हा असेल. हे लक्ष्मी नारायण विश्वाचे मालक होतील. चित्र तर आहे ना. बाबा म्हणतात, हे ज्ञान तुम्हाला आता देतो. मग ते प्रायः लोप होते. मग द्वापर युगापासून भक्ती सुरू होते. रावण राज्य येते. तुम्ही परदेशात सुद्धा हे समजावून सांगू शकता की सृष्टीचे चक्र कसे फिरते. लक्ष्मी नारायणाच्या चित्राशी इतर धर्मवाल्यांचा तर संबंध नाही आहे. म्हणून बाबा म्हणतात, हे त्रिमूर्ती आणि झाड मुख्य चित्रे आहेत. ही अतिशय उत्तम चित्रे आहेत. झाड आणि गोळ्याच्या चित्रावरून समजते की हे धर्म केव्हा येणार, क्राइस्ट केव्हा येणार. अर्ध्या भागामध्ये आहेत ते सर्व धर्म. बाकी अर्ध्या भागामध्ये आहात तुम्ही सूर्यवंशी चंद्रवंशी. 5000 वर्षांचा खेळ आहे. ज्ञान भक्ती वैराग्य. ज्ञान आहे दिवस, भक्ती आहे रात्र, आणि मग आहे बेहदचे वैराग्य. तुम्ही जाणता ही जुनी दुनिया नष्ट होणार आहे. त्यामुळे याला विसरून जायचे आहे. पतित पावन कोण आहे हे देखील सिद्ध करून सांगायचे आहे. रात्रंदिवस गात राहतात, पतित पावन सीताराम. गांधीजी देखील गीता वाचत होते. ते सुद्धा असेच गात होते, हे पतित पावन सीतांचे राम. कारण तुम्ही सर्व सीता ब्राइड्स अर्थात वधू आहात ना. बाबा आहेत ब्राइड ग्रूम अर्थात वर. मग म्हणतात रघुपती राघव राजा राम. आता तो त्रेतामधील राजा आहे. सगळाच गोंधळ केला आहे. सर्वच टाळ्या वाजवत गात राहतात. ब्रह्मा बाबा म्हणाले,
मी सुद्धा गात होतो. 1 वर्ष खादीचे कपडे इत्यादी घालत होतो. बाबा बसून समजावून सांगत आहेत की हा सुद्धा अर्थात ब्रह्मा बाबा देखील गांधीजींचा शिष्य बनला होता. याने तर सर्व काही अनुभवले आहे. फर्स्ट सो लास्ट बनला आहे. आता पुन्हा फर्स्ट बनेल. तुम्हाला लोक म्हणतात जिथे तिथे ब्रह्माला बसवले आहे, तर हे देखील समजावून सांगायचे आहे. अरे झाडाच्या वरती उभे आहेत, किती स्पष्ट आहे. हे तर पतित दुनियेच्या शेवटी उभे आहेत. श्रीकृष्णाला सुद्धा वरती दाखवले आहे. 2 बोके भांडतात आणि लोणी श्रीकृष्ण खातात. मातांना साक्षात्कार होतो, त्या समजतात त्यांच्या तोंडाला लोणी आहे किंवा चंद्र आहे. खरे तर विश्वाची बादशाही तोंडात आहे. 2 बोके आपसात भांडतात. लोणी तुम्हा देवतांना मिळते. हे आहे विश्वाचे राज्यरूपी लोणी. बॉम्ब्स इत्यादी बनवण्यात देखील खूप सुधारणा करत आहेत. अशा वस्तू घालतात की मनुष्य एका फटक्यात मरून जाईल. मरणारा ओरडत राहील असे होऊ नये, जसे हिरोशिमाचे झाले आहे. अजूनपर्यंत रोगी पडून आहेत. तर बाबा समजावून सांगत आहेत, गोड गोड मुलांनो, अर्ध्या कल्पापर्यंत तुम्ही सुखी असता. कोणत्याही प्रकारचे युद्ध इत्यादीचे नाव देखील नसते. हे सर्व नंतर सुरू झाले आहे. हे सर्व नव्हते आणि राहणारही नाही. चक्राची पुनरावृत्ती होते ना. बाबा सर्व काही व्यवस्थित समजावून सांगतात. जे मुलांनी पूर्णतः धारण करायचे आहे आणि ईश्वरीय सेवेमध्ये व्यस्त राहायचे आहे. ही तर घाणेरडी दुनिया आहे. हिला विषय वैतरणी नदी म्हटले जाते. तर बाबा बसून मुलांना समजावून सांगत आहेत, तुम्ही स्वतःला इतके श्रेष्ठ समजत नाही जितके बाबा तुम्हाला श्रेष्ठ समजतात. तुम्हा मुलांना तर खूप नशा असला पाहिजे, कारण तुम्ही अतिशय उच्च कुळातील आहात. अच्छा, गोड गोड खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचा आत्मिक पित्याला नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट आहे, स्वतःच्या बुद्धीला तल्लख बनविण्यासाठी रोज ज्ञानामृताचा डोस प्यायचा आहे. आठवणीसोबतच अभ्यासावर देखील पूर्ण लक्ष जरूर द्यायचे आहे, कारण शिक्षणानेच उच्च पद मिळते. दुसरा पॉइंट आहे, आपण सर्वोच्च कुळातील आहोत. स्वयं भगवान आम्हाला शिकवत आहेत. या नशेमध्ये राहायचे आहे. ज्ञान धारण करून ईश्वरीय सेवेमध्ये व्यस्त राहायचे आहे. आजचे वरदान आहे, संतुष्टतेच्या विशेषतेद्वारा प्रत्येक कठीण पेपरमध्ये देखील यशस्वी होणारे दृढता संपन्न भव. संतुष्टतेच्या विशेषतेद्वारा प्रत्येक कठीण पेपरमध्ये देखील यशस्वी होणारे दृढता संपन्न भव. स्पष्टीकरण आहे, संतुष्टता ब्राह्मणांचे विशेष लक्षण आहे. जो काही पार्ट मिळाला आहे त्यामध्ये संतुष्ट राहणे हेच पुढे जाणे आहे. काहीही वर खाली झाले, कोणी अपमान सुद्धा करेल, परंतु दात्याची मुले कधी कोणत्याही गोष्टीमध्ये असंतुष्ट होऊ शकत नाहीत. ते स्वतःवरही संतुष्ट आणि इतरांवरही संतुष्ट असतील. याच्यासाठी दृढता संपन्न संकल्प करा की कितीही कठीण पेपर आला तरी देखील मला संतुष्ट राहायचेच आहे. तेव्हाच यशस्वी होत राहाल. स्लोगन आहे, आनंदी तो आहे ज्याच्या हृदयामध्ये सदैव आनंदाचा सूर्य उगवलेला असतो. आनंदी तो आहे ज्याच्या हृदयामध्ये सदैव आनंदाचा सूर्य उगवलेला असतो. अच्छा, ओम शांती. नवनवीन मराठी व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी गॉड रिपोर्ट चॅनलला.